कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल वारे हे आले आहेत। निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास वेगळा विचार करणार असल्याचे सूचक वक्तव्य निखिल वारे यांनी यावेळी केले। कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्टा। ATV न्यूज कट्ट्यावरती रोज आपण एक असा धुरंधर नेता बोलवत आहोत आणि आज आपण सावेडीचा एक चेहरा काँग्रेस पक्षाचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल भाऊ वारे यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहोत। तुमचं खूप खूप स्वागत ATV न्यूज कट्ट्यावर। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवातच राजकीय प्रवासाने करतो की तुमचा राजकीय प्रवास कसा आला, कसं तुम्ही राजकारणामध्ये आले, त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल। सागर भाऊ, मी तुम्हाला सांगू इच्छितो तसं मी एक सर्वसाधारण कुटुंबाशी नातं आहे। तसं पाहिलं तर आमच्या कुटुंबाचा आणि राजकारणाचा दूरपर्यंत कुठंही संबंध नाही। वास्तविक पाहता ज्यावेळेस 2001 साली मी कॉलेजमध्ये म्हणजे शालेय जीवन संपून ज्यावेळेस निवार्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं 11वीला, त्याच वेळेस नगर शहराचे माजी महापौर संदीपदादा कोतकर यांची व आमचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले व त्यांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये एक तरुणांची फळी निर्माण करण्याचं काम त्यावेळेस दादा करत होते। मग दादांच्या माध्यमातून नगर शहरातील विविध तरुणांबरोबर संपर्क आला। तसंच तरुणांनी कुठेतरी राजकारणामध्ये आलं पाहिजे, काहीतरी चांगली भावना केली पाहिजे अशी त्यावेळेस दादांची भावना होती। परंतु आम्ही केवळ एक समाजाशी बांधिलकी असण्याच्या माध्यमातून त्यावेळेस तरुणांमध्ये काम करण्यास सुरुवात केली। मग जगदंबा युवा प्रतिष्ठान असेल, मग किंवा युवा प्रतिष्ठान असेल, स्पंदन प्रतिष्ठान असेल, या प्रतिष्ठानांच्या माध्यमातून आम्ही नगर शहरामध्ये तरुणांच्या शाखांच्या विविध ठिकाणी शाखा उघडल्या, एक चांगलं संघटन निर्माण केलं। व त्या संघटन निर्माण करत असतानाच हळूहळू मग एक राजकीय असेल, सामाजिक असेल जबाबदारी आमच्यावर येत गेली। मग विधानसभेच्या त्यावेळेसच्या निवडणुका असतील, अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्यावेळेस ठराविक काही जबाबदाऱ्या माझ्यावर ते देत गेले। त्यांच्या माध्यमातूनच 2005 साली मला शहर काँग्रेसचं उपाध्यक्षपद हे देण्यात आलं व त्या माध्यमातून मग काँग्रेस पक्षाचे तेव्हा एक नातं अधिकृत पदाधिकारी मी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी झालो। ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी झालो त्याच्यानंतरच काही महिन्यातच संदीपदादा कोतकर यांची नगर शहराच्या महापौरपदी निवड झाली व त्यांची ज्यावेळेस महापौरपदी निवड झाली त्या माध्यमातून मग सावेडी उपनगरातील असेल किंवा नगर शहरातील असेल जे काही नागरिक आमच्याकडं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कामं घेऊन यायचे त्यांचे कामं आम्ही करत गेलो व एक चांगल्या कामाची पावती म्हणून त्यावेळेस पक्षाने मला 2008च्या महानगरपालिकेमध्ये मला नगरसेवक पदाचं तिकीट दिलं की ज्या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचं म्हणजे अतिशय म्हणजे अस्तित्वच नव्हतं, काँग्रेस पक्ष अडचणीत होता सावेडी उपनगरामध्ये व त्या ठिकाणी एक चांगलं संघटन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभं केलं म्हणून त्याचं बक्षीस म्हणून पक्षाने मला 2008 सालीच्या जे तिकीट दिलं काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर, त्यावेळेस मी अतिशय मोठ्या मताधिक्याने नागरिकांचे जे काही कामं केले होते प्रभागातील असतील किंवा उपनगरातील, तर त्यामुळं अतिशय मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी सावेडी उपनगरातून मी निवडून आलो व एक चांगलं काम करण्याची संधी मला या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व आमच्या सर्व प्रभागातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या सहकार्यानं मला मिळाली व चांगलं काम कुठेतरी नगर शहरामध्ये किंवा माझ्या प्रभागामध्ये 2008 ते 2013च्या निवडणुकीमध्ये केलं। हे करत असतानाच मग युवक काँग्रेस असेल, युवक काँग्रेसच्या माध्यमातून देखील युवक काँग्रेसची शहराध्यक्षाची जबाबदारी देखील माझ्या त्यावेळेस आली। 2010 साली नगर शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी माझी म्हणजे निवडणूक जी झाली ती आदरणीय देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून जे सर्वप्रथम युवक काँग्रेसमध्ये निवडणुका घेतल्या गेल्या व त्यावेळेस माझी युवक काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून मी निवडून आलो। अतिशय मोठा मताधिक्याने मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि
त्यानंतर चांगल्या पद्धतीनं पक्षाचं काम करत गेलो व त्याची प्रचिती म्हणून पुढच्या वेळेस प्रभागात आरक्षित असताना देखील माझ्या पत्नीला, म्हणजे मी जितक्या मताने निवडून आलो त्याच्या दुप्पट तिप्पट अधिक लीडने माझ्या पत्नीला प्रभागातील नागरिकांनी त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून, अहमदनगर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून दिलं व पुढे काम करत असतानाच आदरणीय विखे साहेब असतील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजितजी कदम साहेब असतील, यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी माझी निवड केली गेली की जिथं फक्त आमदार खासदारांचेच मुलं आपण पाहतो की महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस जर का आपण बॉडी पाहिली तर त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येवर आमदार असतील, खासदार असतील किंवा मोठे जे घराणेशाहीने किंवा जे फार पैशाने म्हणजे मोठे लोक आहेत, संस्थानिक आहेत, असेच प्रतिनिधी तिथं असतात. परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशच्या लेवलला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय विखे साहेबांमुळे जी काही संधी मिळाली त्याचमुळं मी आता महाराष्ट्रभर एक छोटा कार्यकर्ता ज्यांनी काम केलं ते एक बूथवर काम करणारा, टेबल लावणारा, सतरंजा टाकणारा कार्यकर्ता आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी माझी जी निवड झाली ती फक्त काँग्रेस पक्षाने जे काही निष्ठा बाळगून मी या ठिकाणी काम केलं त्याचमुळं या ठिकाणी आत्तापर्यंत तुमचा राजकीय प्रवास अतिशय सुंदर होता. सर, तुम्ही नगरसेवक होता, त्यानंतर तुमच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या नगरसेविका आहेत. आपल्या प्रभागातील किती कामं जी आहेत ती मार्गी लागली? सर्वप्रथम ताई तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं त्यावेळेस एका प्रभागात एक नगरसेवक असला जायचं व त्यावेळेस गुलमोहर रोड परिसराचा जो काही भाग आहे तो माझ्या वॉर्डमध्ये होता. तिथेच चांगलं काम केलं, परंतु त्यानंतर वॉर्डमध्ये दुभागणी झाली व दुसरा नवीन वाढीव हद्दीतला भाग माझ्या प्रभागाला जोडला गेला. ज्यावेळेस हा प्रभाग जोडला गेला त्यावेळेस आमच्या ज्यावेळेस नगरसेविका झाली पत्नीला त्याच वेळेस मी सांगितलं होतं की आता तू नगरसेविका आहे व प्रभागातील कामे हे तुला पाहायचे आहेत व तुला मी फक्त सहकार्य करण्याची भूमिका घेणार आहेत, बाकी सर्व प्रश्न हे ते तुला सोडवायचे आहेत. त्याच माध्यमातून मग आमच्या पत्नी असेल तर तिने प्रभागातील मग तुम्हाला माहिती असेल मग छत्रपती संभाजी महाराज उद्यान म्हणजे अतिशय उपनगरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उद्यान, हो तुम्ही ते दाखवलं देखील आहे. एक चांगल्या उद्यानाची निर्मिती केली की ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नगर शहरातला सर्व कचरा त्या ठिकाणी आणून टाकला जायचा. गांडूळ खत प्रकल्प महानगरपालिकेचा त्या जागेवर राबवला जायचा. म्हणजे दुसरीकडे आपण पाहतो की शहरातला जो कचरा असतो तो शहराच्या हद्दीबाहेर टाकला जातो, परंतु दुर्दैवाने आमच्या प्रभागामध्ये सगळ्या शहरातली घाण आणून टाकली जायची. अतिशय उच्चभ्रू अशा वस्तीमध्ये हा खत प्रकल्प राबवला जायचा. तो सर्वप्रथम तो खत प्रकल्प बंद करून त्या ठिकाणी नागरिकांना एक चांगलं, मग ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मुलं असतील, लहान मुलं असतील त्यांना खेळण्यासाठी एक चांगली जागा, एक चांगलं उद्यान या माध्यमातून केलं. तसंच आता तुम्हाला सांगू इच्छितो की स्वामी समर्थ मंदिर जे आहे ते अतिशय गेल्या काही वर्षामध्ये सावडी उपनगरात जे आहे ते अतिशय नावारूपाला येत आहे. त्या मंदिरात देखील सुमारे 15 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं असं समर्थ उद्यान या ठिकाणी आम्ही उभा करतो आहे. त्याचं काम देखील चालू आहे. पुढच्या महिन्यामध्ये त्याचा लोकार्पण सोहळा देखील केला जातो आहे. मग अनेक प्रश्न असतील, मग नित्यसेवा असेल, निर्मलनगर असेल, प्रभागातील जे काही मूलभूत जे काही अडचणी होत्या प्रामुख्याने आपण पाहतो की काम करत असताना की एक टप्पेवारी केले पाहिजे की मूलभूत ज्या गरजा आहे. मग सर्वप्रथम जी गरज असते ती पाण्याची गरज असते. मग वास्तविक पाहतं की पाण्यासाठी सर्वप्रथम अडचणी जे होते ते सर्व पहिल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही पाण्याचे प्रश्न सोडवले, बहुतांशी भागातील पाण्याचा प्रश्न जो पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे फेज 2चा साहेब तुम्हाला सांगतो. आता फेज 2च्या विषयावर आपण एक नंतर बोलू कारण की तो फार मोठा विषय आहे. फक्त प्रभागातील कामं की ते गेले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवले. आमच्या महिला भगिनींना अशी साहेब समस्या होती, रात्री 2-2, 3-3 वाजता पिण्याचे पाणी भरण्यासाठी उठावं लागायचं. ते सर्वप्रथम आम्ही बंद केलं. बस पहाटे 5 नंतरच पाणी प्रभागात सोडलं जाईल अशी व्यवस्था केली. त्यानंतर तुम्हाला सांगतो की स्ट्रीट लाईटचा देखील प्रश्न फार मोठा गंभीर झाला होता. पण पाहतो सर्वात जास्त चेन स्नॅचिंग ही उपनगरामध्ये, सावडी उपनगरामध्ये व्हायची. आमच्या आई बहिणी आहेत त्यांना घराच्या बाहेर निघताना असा प्रश्न निर्माण झाला होता की कसं घराच्या बाहेर पडावं. वास्तविक की सोनं जे सौभाग्याचा अलंकार जो आहे मंगळसूत्र तेच समजा घराच्या बाहेर निघल्या चेन स्नॅचिंग होती. माझ्या पत्नीच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाकडे देखील वारंवार पाठपुरावा करून त्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगची व्यवस्था केली व सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे LED दिवे, तुम्ही जर का गेले तर मर्क्युरी दिवे असतील, LED दिवे असतील, ट्युब्युलर पोल असतील, एक चांगली प्रकारची प्रकाश व्यवस्था तुम्ही आमच्या प्रभागामध्ये बघितलं तर 90% ट्युब्युलर पोल आणि सोडियम वेपर असतील, LED लाईट असतील ते झालेले आहेत. केवळ 10% जे 40 ट्यूब आहेत त्या आहेत, त्या देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही या ठिकाणी बसवणार आहोत. आता तुम्ही म्हणता की अहमदनगर महानगरपालिकेत तर पैसे नाहीत, मग तुम्ही हे कामं केले असं तुम्ही कसं सांगता. ताई तुम्हाला सांगू इच्छितो की
नुसतेच महानगरपालिकेच्या पैशावर आम्ही काम करत नाही. मग मी ज्या पक्षात काम करतो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून साहेब, जे माझे संबंध निर्माण झाले त्या संबंधातून मग राज्यसभेचे खासदार असतील, विधान परिषदेचे जे काही आमदार असतील, या सर्वांकडून फार मोठ्या प्रमाणावर निधी आला. आणि नगर शहराचे आमदार जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले आणि मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक आमच्या पत्नी जरी असल्या, तरी जे संग्रामभाई जगताप यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी, सुमारे आत्तापर्यंत त्यांनी 2 ते 2.5 कोटी रुपयाचा निधी देखील संग्रामभाईंच्या माध्यमातून वार्ड नंबर 2 एवढं प्रेम बंधनचं तुमच्यावरती काय आहे एवढं नाही का? कारण तुम्ही काँग्रेसचे राष्ट्रवादीच्या प्रभागात केलं ते कळतं आम्हाला, पण तुमच्यावर एवढं प्रेम कसं काय? मी जरी काँग्रेस पक्षाचं, आमच्या पत्नी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असेल, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल, तर प्रभागातील जे नागरिक आहेत ते तर नगर शहरातीलच नागरिक आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून ते ज्यावेळेस माझ्याकडे काम घेऊन येतात, सर्वप्रथम आम्ही अहमदनगर महानगरपालिकेत जातो, तिथं आयुक्तांना पदाधिकाऱ्यांना मागणी करतो. त्यांच्याकडून जर निधी उपलब्ध होत नसेल आणि नगर शहराचे लाडके आमदार जे आहे संग्रामभाई, ते जर का निधी उपलब्ध करून देत असतील तर काय विकास कामं करण्यात कुठल्याही पक्षाची अडचण येण्याचं काही कारण नाही. आणि एक चांगला आमदार अनेक दिवसानंतर नगर शहराला मिळाला आहे तर चांगलं काम करतायत. सर, यापुढील काळात तुमच्या प्रभागात कोणते कामं तुम्ही प्रामुख्याने मार्गी लावणार? तुम्हाला सांगतो जी महाराष्ट्र शासनाची जी काही मूलभूतचा जो काही निधी 40 कोटी रुपयाचा निधी अहमदनगर महानगरपालिकेला मिळाला होता, तुम्हाला मी गर्वाने नाही सांगत, पण आत्मविश्वासाने तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की सुमारे 7.5 कोटी रुपयाचा निधी, मग 4.5 कोटीचा मूलभूतच्या माध्यमातून व महानगरपालिकेच्या इतर निधीमधून सुमारे 7.5 कोटी रुपयाचा निधी आपण प्रभागात घेतलेला आहे. या निधीच्या माध्यमातून माझ्या भागातून जो वाडी वादीतला जो मूळ भाग आलेला आहे निर्मलनगर भाग, या निर्मलनगर भागातील बहुतांशी रस्ते जे आहेत ते आपण या ठिकाणी मूलभूतच्या कामांमध्ये घेतलेले आहेत. हे सर्व रस्ते घेत असतानाच त्याची निविदा प्रक्रिया देखील झालेली आहे व अंतिम म्हणजे वर्क ऑर्डरचे कार्यारंभ आदेश देण्याचा त्याचा बाकी आहे. ते सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी होत आहे. अजून एक तुम्हाला सांगतो की आपण वारंवार पाहतो की गुलमोहर रोड असेल, पाईपलाईन रोड असेल, हे रस्ते फार आता छोटे झाले आहेत. उपनगराचा विकास, जो वाढता विकास पाहता हे रस्ते अपुरे पडत आहेत, त्यांना रुंदीकरणाला देखील मर्यादा येत आहेत. हे असताना कुठेतरी नवीन रस्ते तयार करण्याची गरज होती. ज्यावेळेस आम्ही सगळे बसलो, मग संग्रामभाई होते, त्यावेळेस माजी महापौर अभिषेक कळमकर असतील, आम्ही सर्वजण एकत्र बसलो, त्यावेळेस आम्ही चर्चा केली की आता कुठेतरी एक नवीन रस्ता तयार करण्याची गरज होती. तो रस्ता मग असेल तो गंगा उद्यान जे आहे, ते गंगा उद्यानापासून तर DLR ऑफिस औरंगाबाद रोडला जे आहे आपलं शासकीय विश्रामगृह आहे, तिथपासून तर आपण झोपडी कॅन्टीनपर्यंत एक नवीन रस्ता तयार करतो. सुमारे 2,65,00,000 रुपयाचा रस्ता, हा रस्ता माझ्या प्रभागातून आपण घेतोय. आणि आपण असं करतो की जो गुलमोहर रोड असेल, पाईपलाईन रोड असेल, याला पर्याय नवीन रस्ता आपण करतो की जेणेकरून नगर जे उपनगरातील नागरिक आहेत त्यांना शहरात येणं सोपं होण्यासाठी हा एक आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचं देखील काम चालू होऊन 2 महिने झाले आहेत. येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीच्या आतच तो रस्ता देखील आपण पूर्ण करणार आहोत. हे करत असतानाच आमची अशी संकल्पना आहे की ज्या महिला भगिनी आहेत, मग कष्टकरी महिला असतील, विडी कामगार महिला आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांचे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कुठंतरी एक रोजगाराचं साधन देखील आम्हाला तयार करायचं. कारण की नुसतंच नगरसेवकाचं काम नुसतंच रस्ते, पाणी किंवा लाईट इतकं मर्यादित नसून कुठेतरी एक व्हिजन प्रभागातील नागरिकांना दिली पाहिजे व त्या माध्यमातून नुसतंच म्हणजे फंडामेंटल स्ट्रक्चर उभं करून उपयोग नाही, तर त्याबरोबर इकॉनॉमिकल स्ट्रक्चर उभा करण्याकडे देखील आमचं कल आहे. त्या माध्यमातून जे घरात 2 पैसे जर का कोणाचे गेले तर त्याच्या कुटुंबाचा देखील चरितार्थ चालवण्यास निश्चितपणे फायदा होतो. सर, नगर जिल्ह्यासह शहरात काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण चालतं असं बोललं जातं. या गटातटाच्या राजकारणामुळे पक्षाला कुठे ना कुठे तोटा होतो असं आपल्याला वाटतं? कोणत्या पक्षात म्हणताय तुम्ही? तुमच्याच पक्षाला, काँग्रेस पक्षाला. आणि ती जरी म्हणली असेल ना, असं बोललं जातं, तर मी सांगतो गटातटाचं राजकारण चालतंच नगर जिल्ह्यामध्ये. आणि तुम्ही इथं जर का पाहिलं तर इथं आम्ही अनेक वेळा बघितलं गटातटाचं राजकारण. ते तुम्हाला चांगलं माहिती, त्याच्यामुळं पक्षाचा तोटा होतो असं तुम्हाला वाटत नाही का? आता गटतट हे प्रत्येक पक्षामध्ये असतातच आणि जोपर्यंत जेवढे काँग्रेसमध्ये तेवढे इतर पक्षामध्ये दिसत नाही. याच्यात तुम्ही म्हणता याच्यात काही अंशी वस्तुस्थिती आहे, ती मी नाकारत नाही, परंतु यामध्ये असं आहे की गटतट असल्याशिवाय पक्ष देखील सक्रिय राहत नाही. आणि नुसतं नगर जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशातच मुंबईपासून दिल्ली गटबाजी आहे. त्यात नवीन काही नाही. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत चालत आलेली आहे आणि तरी कुणी किती गटबाजी केली तर काँग्रेस पक्षाला काहीही फरक या ठिकाणी पडलेला नव्हता. परंतु आत्ताच्या काळामध्ये जे देशातील नागरिक असतील, नगर शहरातील असतील, महाराष्ट्रातील असतील, त्यांचं कुठेतरी बुद्धिभेद करायचं काम काही लोकांनी चालू केलं आहे.
त्यामुळं माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा आहे, नुसतेच पक्षातील गटतटाचा विचार न करता एक समविचारी जे लोक आहेत, समविचारी पक्ष आहेत, त्यांना कुठेतरी बरोबर घेऊन एक चांगली दिशा, चांगलं काम करायची गरज आता निर्माण झालेली आहे. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय की पक्षाचा तोटा होतो, हे सत्य आहे. ही वस्तुस्थिती नाकारून पक्षाचं तुम्ही सांगतात की गडादाडा राजकारण. आत्ता 5 मिनिटापूर्वीच बोलताना तुम्ही सांगितलं की शहराचे लाडके आमदार संग्राम भैया वगैरे नाही का, आणि तुम्ही राष्ट्रवादी, तुम्ही आहे काँग्रेसमध्ये पण दिसतात जास्त करून राष्ट्रवादीमध्ये. कारण की पूर्ण जरा बघितलं की संदीप दादा होते त्यावेळेस जरा तुम्ही कार्यरत दिसत होते तिकडं काँग्रेस पक्षामध्ये, पण आत्ता सध्याला तुम्ही राष्ट्रवादीकडे जरा जास्त कल तुमचा दिसतोय. तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये काय असं काही वेगळं काही दिसणार आहे का, काही चित्र? तुम्हाला सांगतो, जो काही कार्यकर्ता असतो, जो कोणीही असतो, त्या कार्यकर्त्याला एक सक्षम नेता आवश्यक असतो. की सर्वसामान्य साहेब, आम्ही तर काय आमचे घरचे कामं घेऊन कोणाकडे जात नाही. जे काही सर्वसामान्य जे नगरकरांचेच प्रश्न घेऊन आम्ही महापालिका असेल किंवा मग आमदार असतील किंवा पक्षाचे काही व्यासपीठ असेल त्याच्याकडे जायचा प्रयत्न करत असतो. जर संग्रामभाई जगताप यांच्याकडून आम्हाला क्विक रिस्पॉन्स मिळतो, नगर शहरातील नागरिकांचे कामं ते करतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मैत्रीचे संबंध आमचे गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत, त्या माध्यमातून जर प्रभागातील नागरिकांचा जर फायदा होत असेल तर मला नाही वाटत यात काही गैर आहे. आणि राहिला प्रश्न काँग्रेस पक्षात तुम्ही अधिक सक्रिय दिसता नाही दिसत, ते विषय असा आहे साहेब की मग काँग्रेस पक्षाचं जे काही आपले स्थानिक नेतृत्व आहे ते अतिशय सक्षम आहे, ते सर्व कामं करून घ्यायला सक्षम आहेत. त्याच्यावरती जाणार आता. तर जे प्रभारी शहराध्यक्ष आहे त्यांना हटवण्यासाठी तुम्ही सर्वांनी खूप मोठे प्रयत्न केले, त्याचं कारण काय नेमकं? आणि ते प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी अपयश यातून दिसलं म्हणून तुम्ही असं वागतात का? नाही, तसं नाही आहे. प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष अतिशय सक्षम आहेत, चांगल्या पद्धतीचं काम नगर शहरामध्ये ते करतायत. क्या बात आहे. आणि तुमच्या कोणत्या जाहिरातीमध्ये वगैरे शहर अध्यक्षाचा फोटो का नसतो? कारण की एक प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉलप्रमाणे पहिले जर का आपण बघितलं तर एक शहर अध्यक्ष वगैरे त्यांचे फोटो दिसायचे आम्हाला, नव मराठा वगैरे त्या ज्या वेळेस पेपरमध्ये फोटो यायच्या जाहिराती. फोटोवर विखे आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सोनिया गांधी असतील, युवा नेते सुजय विखे असतील, आमच्या उपमहापौर सुवर्णताई कोतकर असतील, यांचे सर्वांचे फोटो असतातच ना. थोडं शहर अध्यक्षांना पण थोडी जागा दिली तर काय ते मोठी नाही काय आम्हा पुढच्या वेळेस काय चूक झाली असेल पुढचे दुरुस्त करू. पण काय कसं वागतं तुम्ही? हे का प्रयत्न करत होते तुम्ही सगळेजण? मुंबईला गेलते, पेपरला बातम्या आल्या त्या. यावेळेस तुम्हाला सांगतो, पक्ष म्हटलं तर मतभेद असतातच, आणि काही मतभेद हे शहर जिल्हाध्यक्ष, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष व काही स्थानिक काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत जे आता पदावर आहेत, म्हणजे ब्लॉक अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील किंवा अनेक, आणि त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले होते. ते प्रॉब्लेम आम्ही हटवण्याकरता नाही तर ते प्रॉब्लेम कुठेतरी पक्षाने मिटव. कारण तुम्हाला मी एक ठिकाण सांगू इच्छितो, इतर पक्षांमधले काही जे संपर्क प्रमुख असतात ते किंवा मग जे निरीक्षक पक्षाने नेमलेले असतात ते कार्यक्षम असतात. ते पक्षाचे काही कार्यकर्ते, स्थानिक जे काही अडचणी आहेत त्याकडे ते शहरामध्ये वारंवार येणं, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्याच्यावर कुठेतरी मार्ग काढणं, असं काम चालू असतं. परंतु दुर्दैवानं गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाचे जे काही निरीक्षक आहेत ते केवळ फक्त पक्षाने आदेश दिला व त्या ठिकाणी नगर शहरामध्ये यायचं, फक्त पक्षाला दाखवायचं. या ठिकाणी मी थोडं कठोर बोलतोय, परंतु वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो की फक्त तेवढ्यापुरतं येतात. उदाहरणच सांगायचं झालं साहेब, या ठिकाणी मी तुम्हाला महानगरपालिकेची आत्ताची जी काही महापौर पदाची निवडणूक झाली त्याचं तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. जी काय फॉर्म भरण्याची पद्धत, जी मुदत होती, महापौर पदाचा फॉर्म भरण्याची जी काही मुदत होती, ती मुदत संपल्यानंतर आमच्या पक्षाने नेमलेले निरीक्षक नगर शहरामध्ये आले. म्हणजे मुदत 2 वाजता संपली, म्हणजे तसं पाहिलं तर पक्षाचे काही निरीक्षक होते त्यांनी 8-10 दिवस आधी येऊन बसायला पाहिजे होतं. दुसरीकडच्या पक्षांचे जे तुम्ही पाहताय ते मुक्कामी नगर शहरामध्ये असतात. 8 दिवसात त्यांचं कुठेतरी एखादं पेपरचं कात्रण दिसतं. लागले नाही तुम्हाला लोकांना. आमचे निरीक्षक फॉर्म भरायची मुदत संपल्यानंतर नगर शहरामध्ये येतात आणि त्यानंतर तुम्हाला त्या मग पक्षाचा असा निर्णय झाला आहे सांगताय. जर त्याच वेळेस आमचे निरीक्षक आले असते, त्यांनी सांगितलं असतं की काँग्रेस पक्षाने तुम्ही फॉर्म भरा. महिला महापौरचा आरक्षणाचा प्रश्न होता, कुणालाही आपल्याला काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याचा कोणाचा देखील फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरता आला असता, परंतु निरीक्षकांनीच त्यावेळी योग्य त्या सूचना न दिल्यामुळं दुर्दैवानं काँग्रेस पक्षाला महापौर निवडणुकीपासून बाजूला राहावं लागलं. सर, विधानसभा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक होते त्यांची संख्या खूप जास्त होती. त्या प्रमाणात मतं तुम्हाला मिळाली नाही, पक्ष 4 नंबरला होता. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? आता ज्यावेळेस तसं पाहिलं तर काँग्रेस पक्षाचं तुम्ही ब्रिजलाल साडांपासून जर पाहायला गेलं, ब्रिजलाल साडा असतील, आदरणीय सोलालजी गुंदेचे असतील,
मग आता जे सत्यजित दादा तांबे जे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते यावेळेस विधानसभेत निवडणुकीला उभे होते. तर काँग्रेस पक्षाचा जो जनाधार आहे तो 25,000 मतांचा कायम आहे. 25,000च्या पेक्षा कमी मतं आजपर्यंत नगर शहराच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाला कधीही पडलेली नाही विधानसभेचे, मग राष्ट्रवादीसोबत असो नसो. परंतु यावेळेस जे दादांना तिकीट दिलं गेलं ते अतिशय ऐन वेळेस तिकीट दिलं गेलं. मग आपण पाहता की तिकीटनं देखील युती तुटलेली होती. शिवसेना भाजपचे परस्पर विरोधात उमेदवार होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे देखील उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे होते. त्यामुळं कुठंतरी दादा ऐन वेळेस नगर शहरातील निवडणुकीस उभे राहिल्यामुळं नगर शहरातील नागरिकांना थोडंसं नगर शहरातल्या नागरिकांना का इथलच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ते थोडंसं अवघड झालं होतं, कारण तुमचे त्यावेळेचे शहर अध्यक्ष प्रिला सेठ साल्डांनी तर डायरेक्ट विरोध करत राजीनामा दिला. आता तुम्ही सांगितलं तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही असताना तुम्हाला मदत किती भेटलं, त्यानंतर वहिनी साहेबांना किती, त्याच्यापेक्षा डबल भेटलं. विधानसभेला भेटलं का तेवढं? नाही, दुर्दैवानं विधानसभेला आम्ही तर प्रचार करायचं काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं. परंतु आता तुम्ही पाहताय की आता जिल्हा परिषदेच्याच निवडणुका पाहा तुम्ही, मग किती मोठ्या नेत्यांनी स्वतःच्या भागामध्ये काम करता नाही आलं. तर आम्ही तर सर्वसामान्य कार्यकर्ते जास्त मतं भेटलं. आता ते कसं आहे, राष्ट्रवादीचं जरी विधानसभेचे आमदार संग्राम भाईंचे त्यांचे स्थानिक कार्यकर्ते देखील त्या प्रभागात आहेत ना. आणि महानगरपालिकेत आमची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती, त्यामुळं त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी विधानसभेत त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि थोडंसं आम्ही कमी पडलो. नाही, पण तुम्हाला असं वाटत नाही का की त्यावेळेस तुमच्यावरती जे तुमचे शहर अध्यक्ष होते त्यावेळेसचे ब्रिजला सेठ सांगा, त्यांनी जे सांगितलं की आमच्यावरती बाहेरचा उमेदवार देऊ नका असं सांगत त्यांनी राजीनामा दिला. बरोबर, त्यांनी दिलं. तुमचं काय मत होतं? तुम्ही तर युवकांचे त्यावेळेस सुद्धा शहर अध्यक्ष होता जेव्हा महानगरपालिका निवडणूक झाली, आणि त्यानंतर तुमचं ते प्रभाव होता ना त्यावेळेस सुद्धा. आता त्यावेळेस नगर शहरामधला कुठलाही सक्षम उमेदवार त्या ठिकाणी तिकीट मागायला तयार नव्हता. जे कोणी तिकीट मागितले होते ते पक्ष नेतृत्वाच्या दृष्टीने सक्षम वाटले नसतील. सत्यजित दादांमध्ये त्यांना निवडून येण्याची कुठेतरी उमेदवाराची शक्यता वाटली असेल पक्षाला, म्हणून पक्षाने तिकीट दिलं असेल. आणि जो विचारणा नाही झाली नाही त्यावेळेस तर काय आम्हाला विचारणा झाली नव्हती. परंतु पक्षाने जो काय आदेश देईल, काँग्रेस पक्षामध्ये कसं असतं वरतून जो आदेश येईल त्या पद्धतीने काम करावं लागतं. त्या माध्यमातून जो काही आदेश आला त्या माध्यमातून आम्ही नगर शहरामध्ये दादांचा प्रामाणिकपणे काम. मगाशी आलं की आमचे युवकांचे अध्यक्ष कदम साहेब, त्यानंतर तुम्ही सांगितलं आमचे विके साहेब, सगळे तुम्ही नाव घेतलं. पण इकडं कुठं उपाध्यक्षांचं नाव घेतलं नव्हतं तुम्ही मगाशी पण सांगितलं. घेतलं ना आता घेतलं, ते आम्ही विचारल्यावरती घेतलं. का असं का होते हेच आम्हाला म्हणायचं आहे की का ते तुम्हाला सामावून घेत नाही, का तुम्ही त्यांना सामावून घेत नाही. हे काढण्याचं जे राजकारण चाललंय साहेब, मला म्हणायचं उद्देश काय, मला कुठं तुमच्यामध्ये भांडणं लावायचे नाही, कुठं हे नाही. परंतु मला काय सांगायचं, काँग्रेस पक्षाचा लॉस होत आहे काँग्रेसचा आणि काँग्रेस पक्ष कुठेतरी मागं चाललाय. काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अशी अपेक्षा आहे की जे काही पक्षाचे गट हे असतील, कुणी तथाकथित जे काही मोठे नेते आहे, मला या ठिकाणी कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु नगर शहरांमध्ये दुर्दैवाने मला एक सांगू इच्छितो की जेव्हापासून भानुदास खोतकर साहेब जे शहर जिल्हाध्यक्ष होते ते या राजकारणापासून काही अडचणींमुळे तेव्हापासून लांब गेले, त्यामुळे दुर्दैवानं नगर शहरातली काही दुसरी फळी आहे ही 2 नंबर कार्यकर्त्यांची जी फळी आहे त्यांना ताकद मिळाली नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. व ज्या कार्यकर्त्यांना ताकद मिळाली नाही त्यामुळे अनेक जे कार्यकर्ते काँग्रेस पक्षासोबत होते ते लांब गेले. जे काही पक्षाचे कार्यकर्ते टिकून आहेत त्यामध्ये प्रत्येकामध्ये अहमची भावना या ठिकाणी कुठेतरी निर्माण झाली, थोडा इगो पॉईंट निर्माण झाला. त्यामुळं कुठेतरी एक चांगल्या नेतृत्वाने पक्षाचे काही निरीक्षक असते कुणीतरी या ठिकाणी एकत्र यायची गरज आहे, जेणे कोणी येऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये एक विश्वास जर निर्माण केला. कारण की तुम्हाला सांगतो की मतदार किंवा काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे तो आजपासून पक्षापासून लांब गेलेला नाही, परंतु पक्षाचे जे काही कार्यकर्ते ते दुरावलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना कुठेतरी एकत्रित आणून मोठ बांधायची गरज आहे आणि जो कोणी भविष्यात एक करेल तोच नगर शहराच्या राजकारणात काँग्रेस पक्षावर वर्चस्व प्रस्थापित करू शकेल, तर तो कोणीही असू शकतो. या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, कारण की आता दुसरा टप्पा जो सुरू होतो तो अतिशय आक्रमक राहील. त्यामध्ये आपल्याला महापौर निवडणुकीविषयी विचारायचं आहे, का भारतीय जनता पार्टीला सुजक हे झालते त्याविषयी आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम कृष्णा कारसावर प्रस्तुत ATV न्यूज कट्टा.
आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट. झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 997536 4312 88 88 85 66 88. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन. निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. ठिकाण निखिल लाईट हाऊस, 4040 मैदान आड, महाजन गल्ली, अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कृष्णा कार सरोवर प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर आपलं स्वागत. निखिल वारे यांच्याशी मी आज चर्चा करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या कट्ट्यावर आले, मन मोकळ्या अशा गप्पा मारत आहे. आता थोडेसे ते खुलतील असं मला वाटतं, कारण की आता त्यांचा आवडता विषय म्हणजे महानगरपालिकेकडे आपण येणार आहोत. मला एक सांगा की महापौर निवडणुकीच्या वेळेस तुमच्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्हाला गृहीत धरू नका असं समोरच्यांना सांगितलं होतं. त्यावेळेस तुम्ही स्वतः ते पत्र काढलं की आम्हाला काही निर्णय घ्यायचा तो आम्ही इथं घेऊ. काय होतं ते नेमकं? मला लक्षात नाही आलं. आमचे नेते म्हणजे लक्षात नाही आलं. तुमचे नेते म्हणजे ज्यावेळेस सत्यजित तांबे यांचं स्टेटमेंट आलं ते पेपरला, काँग्रेस पक्षाचं. हा म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेते संदीप आपलं सत्यजित दादा तांबे यांचा विषय त्यावेळेस पेपरला घातले. त्यावेळेस त्यांनी तसं पत्र काढलं होतं, परंतु त्यांनी तसं पाहिलं तर ते पत्र काढायच्या आधी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन ते पत्र काढलं पाहिजे होतं. ती पक्षाची अंतर्गत बाब होती. आम्ही वरती पक्षश्रेष्ठींना जे काही निर्णय कळवायचं कळवलं होतं व त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेतृत्वाला हे निर्णय घेण्याबाबत स्वातंत्र्य दिले होते. तुम्ही एकीकडे जातीवादी पक्ष म्हणून मानतात, त्यांच्या विरोधामध्ये इकडं हे करतात. तुम्ही भारतीय जनता पार्टीला सुजक झालात, त्यांच्या उमेदवाराला हे झाले, कितपत हे योग्य होता असं तुम्हाला वाटतं? आता वास्तविक पाहता ज्यावेळेस महानगरपालिकेची जी काही महापौरपदाची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सूचक झालं नव्हतं. एक गट भारतीय जनता पार्टीपासून शिवसेना BJPची युतीमधून फुटून, तुम्हाला थोडी त्याची पार्श्वभूमी मी अगोदर सांगू इच्छितो की महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे 11 नगरसेवक आहेत. त्यातले 4 नगरसेवक हे त्यावेळेस नॉट रिचेबल झालेले होते. हे वस्तुस्थिती सगळ्या नगरशहराला माहिती आहे. त्यांचे काय नाव काय इथं घेऊ इच्छित नाही मी. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील काही झाले आणि शिवसेना BJP युतीकडे सुमारे 43 नगरसेवकांचा पाठिंबा, त्यांची बस फुल झाली असे सर्व वर्तमानपत्र असेल, तुम्ही असेल, सर्वांच्या माध्यमातून हे सगळीकडे चर्चा होती की त्यांच्याकडे जेवढे बहुमताला आवश्यक आहे त्याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणावर नगरसेवक त्या ठिकाणी त्यांनी सर्व प्रकारची यंत्रणा वापरून गोळा केलेले होते व त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक एकतर्फी झालेली होती व संपूर्ण नगर शहराला असं वाटत होतं की आता शिवसेना BJPचाच त्या ठिकाणी महापौर उपमहापौर होणार होते. परंतु त्यांच्यामध्ये काही मतभेद त्या ठिकाणी निर्माण झाले. कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा महत्त्वाकांक्षा त्या ठिकाणी झाल्या की त्यांना देखील त्यांच्या महापौर पदामध्ये त्यांना इंटरेस्ट करायचा झाला व काही गटाला नाही झाला. त्याच्यातून एक गट त्यांच्यामधून बाहेर पडला व तसं पाहिलं तर आम्ही त्याच वेळेस निवडणुकीतून बाहेर पडलेलो होतो. काँग्रेस पक्षाचं किंवा आमची जी महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, आमच्याकडं 27-26 लोक फक्त त्यावेळेस राहिले होते. फायदा काय झाला ते सांगा साहेब. तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही त्या उमेदवाराला सूचक झालो, परंतु ज्यावेळेस तोपर्यंत आम्हाला पक्षाकडून तर काहीच आदेश नव्हता. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की निरीक्षकांनी एक तर पहिले आले असते, त्यांनी आम्हाला तशा प्रकारच्या सूचना दिल्या असत्या तर आम्ही कदापि पक्षाच्या निर्णयाच्या विरुद्ध आजपर्यंत गेलेलो नाही व गेलोही नसतो. परंतु त्यावेळेस आम्हाला तो निर्णय योग्य वाटला. कुठेतरी आम्हाला वाटलं की शिवसेना BJPच्या युतीमध्ये कुठेतरी या खेळीने एक
म्हणजे ती मोडती आहे किंवा ती अहो पण साहेब एक मी मला सांगतो सांगा, तुम्हाला तुमचं की जे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बहुमत होतं, 2दा महापौर झाले त्यावेळेस, आणि यावेळेस तर ताई पण झाले असते ना महापौर. जर का निष्ठावंतांना जर का तुम्ही तिथं सहकार्य केलं असतं, म्हणजे तुम्ही म्हणण्यापेक्षा तुमच्या पक्षातील नेत्यांनी आज ताईंना जर का तिकीट दिलं असतं, काय बिघडलं असतं? मला आज माहिती आहे, जर महापौराचं नगर शहराचा महापौर व्हायचा असेल तर कशा प्रकारे घोडेबाजार चालला जातो, कशा प्रकारची सौदेबाजी होती, हे संपूर्ण नगर शहरालाच माहिती आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड जो काही काळा पैसा असेल किंवा आमच्याकडं इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा, ठीक आहे ना, ज्यावेळेस पक्षाचं बहुमत येईल, ज्यावेळेस पक्षाला योग्य वाटेल त्यावेळेस पक्षाने संधी दिली. आत्ता बहुमत असताना सुद्धा संधी तुम्हाला देत नाही, कारण की तुम्ही ही दुसरी टर्म आहे तुमची त्या ठिकाणी. तुम्हाला ते मध्ये हे पण विषय झाला होता की बाल कल्याण समितीचं सभापतीपद द्यायचं, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला नाकार, म्हणजे तुम्हाला काय ठरवून करतात एक काय कार्यक्रम काही काँग्रेसवाले? नाही नाही नाही, असं कदापि नाही. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाला ज्यावेळेस योग्य वाटेल, आता तुम्ही म्हणता ते काही अंशी सत्य, ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली त्यावेळेस जे चर्चेचं बोलणं झालं त्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाला महिला बाल कल्याण समितीचा शब्द देण्यात आला होता. परंतु काही तडजोडी करण्यामुळं कदाचित मला दुसरं कोणतं तरी मोठं पद द्यायचं असेल, त्यामुळं नाही महापौर नाही, पण कदाचित हे पक्षाने मला सरचिटणीस केलं राज्य पातळीवर, कदाचित हे मोठं पद द्यायचं असेल, त्यामुळं पक्षाने मोठी संधी द्यायसाठी छोटी संधी दवडली असेल. अहो साहेब, राज्यामध्ये आहे ना खूप जण काम करणार आहे. तुम्हाला नगर शहरामध्ये आहे ना, नगर शहरामध्ये एक चेहरा पाहिजे आपल्याला, आणि तुम्ही साहेबकडे एक चेहरा आहे. निखिल वारे म्हणलं की एक लक्षात येतं की काँग्रेस पक्ष आहे इथं आत्ता जिवंत आहे. मग असं असताना का डावललं जातं निष्ठावंतांना? साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर काही जागेवर या ठिकाणी अन्याय झाल्याचे उदाहरणं आपण नगर शहरामध्ये पाहिलेले आहेत. उदाहरणं तुम्हाला द्यायचं असेल तर आमचे मित्र युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय अवसरकर यांचं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. अतिशय ओबीसी समाजाचा चांगला कार्यकर्ता नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं काम करत होता. युवक काँग्रेसच्या निवडणुकीनंतर माझ्यानंतर मी त्यांना पुढे केलं होतं, ते युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष देखील निवडून आले होते. परंतु पक्षाच्या घाणेरड्या राजकारणामध्ये साहेब त्या कार्यकर्त्याचा बळी दिला गेला. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांना कारण असं दाखवलं गेलं की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पक्षविरोधी काम केलं. आता असे किती उदाहरणं तुम्हाला दाखवू की जे लोक, आता मग श्रीगोंद्याचं उदाहरण असेल किंवा अनेक काही उदाहरणं आहे की जे लोक काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार असताना देखील अनेक मोठे नेते यांनी दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला, परंतु त्यांच्यावर तर काही पक्षाने काही कारवाई केली नाही. आणि अजय अवसरकर या युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी अतिशय चांगलं काम करून देखील त्यांचा निष्कारण या ठिकाणी फक्त गटतटाच्या राजकारणामध्ये बळी दिला गेला. आणि तेव्हापासून तुम्हाला सांगतो, आमच्या चांगल्या मित्राचा या ठिकाणी त्यांनी राजकीय बळी दिला, तेव्हापासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये असलो तरी आम्ही नाराज आहोत. ही वस्तुस्थिती या ठिकाणी नाकारून चालणार नाही. कारण की जर आम्ही असे एक कार्यकर्ता या ठिकाणी पक्षासाठी जोडवायचं काम करत आहोत, आणि जर निष्ठावान कार्यकर्त्यांवर जर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अन्याय होत असेल तर याची देखील कुठेतरी दखल सर्वसामान्य घ्यायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. जर भविष्यात अशाच प्रकारे आमच्यावर जर का कुरघोड्या केल्या गेल्या, आम्हाला कुठेतरी आमच्यावर राजकीय कुरघोड्या केल्या गेल्या, आम्हाला जाणीवपूर्वक कुठेतरी मागं ठेवायचा प्रयत्न या ठिकाणी काही पक्षातील काही लोकांकडून करण्यात आला, तर निश्चितपणे भविष्यात देखील आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. वेगळा विचार, तुम्ही अतिशय मोठी अशी गोष्ट या ठिकाणी ATV न्यूज कट्ट्यावरती सांगतात. वेगळा विचार म्हणजे काय? कारण की आम्ही पाहतोय की तुम्ही पक्षापासून म्हणजे लांब नाही जाणार, परंतु पक्षात जे काही लोक या ठिकाणी दुफळी माजवत आहेत सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना, वर या ठिकाणी जे अन्यायाची भावना घेत आहेत त्यांना जाब विचारणार हे नक्की. आम्ही काँग्रेस पक्ष सोडून नाही जाणार, परंतु जे कोणी काँग्रेसचं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं नुकसान करतायत त्यांना आम्ही जाब विचारणार, त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही प्रदेश सरचिटणीस आहात, पक्षवाढीसाठी तुम्ही काय पावलं उचलणार, म्हणजे काय तुमचे प्रयत्न राहतील? या ठिकाणी नगर शहरामध्ये प्राथमिक तुम्हाला सांगू इच्छितो की माझी अशी भावना आहे की काँग्रेस पक्षाने कायमस्वरूपी पक्ष निरीक्षक या ठिकाणी नेमला पाहिजे, जेणेकरून पक्षाला देखील कळेल की सर्वसामान्य बूथ लेवलवर काम करणारा कार्यकर्ता कोण आहे व कोण या ठिकाणी पक्षाचं संघटन नगर शहरामध्ये वाढवू शकतो, कोणाला ताकद दिली पाहिजे. दुर्दैवाने तसं होताना या ठिकाणी दिसत नाही. आमची अशी भावना आहे की जे काही दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना बरोबर घेऊन कोणीतरी चाललं तर त्या ठिकाणी आता 18 येत 2 वर्षामध्येच या ठिकाणी निवडणुका येत आहेत.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर सर्व पक्ष, आमच्या पक्षातील सर्व गटीय नेत्यांनी, सर्व गटातटाच्या नेत्यांनी एकत्र येऊन कुठेतरी नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं त्यांना भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर आम्हाला जी काही जबाबदारी ते देतील त्या ठिकाणी, मग शाखा उद्घाटन असेल, तरुणांना पक्षाच्या बरोबर घ्यायचं असेल, महिलांचं संघटन वाढवायचं असेल, प्रत्येक फळीवर या ठिकाणी काम करायची गरज आहे व त्या माध्यमातून एक पक्षाचा झेंडा घेऊन मी या ठिकाणी सर्वात पुढे राहील या तुम्हाला सांगू इच्छितो. पूर्वीच्या काळात काँग्रेस पक्षाचे शाखा ओपनिंग मोठ्या प्रमाणात होत होतं, परंतु आता सध्या खूप कमी होत आहे किंवा नाहीये, तर याचं कारण काय? कारण की एवढ्यात काही शाखा ओपनिंग दिसतच नाही. आता ही जी जबाबदारी असती, आता मी पण काँग्रेस पक्षाचा शाखा प्रमुख म्हणूनच काम करायला सुरुवात केली होती. ही जबाबदारी प्रामुख्याने मी तुम्हाला परत मुद्दा तोच देतो, जे कोणी सध्या शहराचे बॉर्डर आहेत, पदावर आहेत, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने जर का ताकद लावली तर भविष्यात देखील तसे शाखा उद्घाटन होऊ शकतात, परंतु आत्ता होत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. सर संदीप कुठेतरी दखल वरिष्ठ पातळीवर पक्षांनी देखील घेतली पाहिजे की तुम्ही ज्या लोकांना या ठिकाणी नगर शहरामध्ये काम करायला सांगताय की ते कशा पद्धतीने काम करतात याचं देखील अवलोकन झालं पाहिजे. सर संदीप कोतकर, भानुदास कोतकर हे जेव्हा पक्षामध्ये होते तेव्हा पक्षांना कुठे ना कुठे भक्कम दिसायचा, परंतु ती परिस्थिती आत्ता सध्या नाही आहे. पक्षासाठी दक्षिणेमध्ये असा कुठला चेहरा आहे का जो पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करून देईल असं कारण दक्षिणेमध्ये आता आमदार तुमचे राहिले नाही, म्हणजे भुईसापाट होत चालली आहे काँग्रेस दक्षिणेमध्ये. हे तुम्हाला नाकारून चालणार नाही साहेब, कारण की जर का दक्षिणेचा विचार केला तर पूर्वी शिवाजीराव नागोडे असतील, इकडून राजळे साहेब असतील, हे कमीत कमी काँग्रेसचे 2 आमदार आपल्याला दिसायचे. आज एकही आमदार आपल्याला दिसत नाही, ना खासदार आहे, फक्त आता नगरसेवक वगैरे तेवढ्या पुरतंच मर्यादित पक्ष राहतो काय, अशी परिस्थिती झालेली. तर दक्षिणेकडे कोणता चेहरा तुम्ही बघता की जो इथं तुम्हाला सांगू इच्छितो की आता पक्षाकडे आता आपणच पाहतो की आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकींचं जर तुम्ही अवलोकन केलं तर तुम्ही जे मानताय तशी परिस्थिती नाही आहे. काँग्रेस पक्ष हा 2 नंबरला या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तर हा क्रमांक 1 वर राहिलेला आहे, परंतु जर का तुम्ही मतांची आकडेवारी पाहिली, आता मग जामखेडसारख्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद अतिशय कमी झालेली होती, परंतु आतावर तर जर परिस्थिती पाहिली तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी चांगल्या प्रकारचे मतं घेतले आहेत. नगर तालुक्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाने चांगल्या प्रकारचे मतं घेऊन यावं लागलं. पण शिवसेनेचं कसं असतं साहेब, तुम्हाला मी सांगतो की कोणाच्या राजकीय गरजा असतात आणि तेवढ्यापुरती तेवढी युती घडामोडी या कराव्याच लागतात, आणि हे घेतलं म्हणजे काय टेकू घेतला असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण की आमची देखील त्यांना त्या ठिकाणी मदत झालेली आहे. मग पारनेर असेल, पारनेरला आमचे मित्र दिवंगत संदीप वराळ त्यांचा जो निर्गुण खून झाला होता, त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीला मी पक्षाने तिकीट दिलं होतं, त्या देखील अतिशय मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले आहेत. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की श्रीगोंद्यामध्ये देखील पक्षाचे जे काही अनुराधात आहेत, नागोडे आहेत, अनेक मग ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं, आणि या सगळ्यांना एक चांगलं पाठबळ या ठिकाणी कुठेतरी नवा आशेचा किरण आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून एक चांगलं सक्षम नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. व त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कुठल्याही पद्धतीचं म्हणजे वरतून काँग्रेस पक्षाचा कोणी नेता येईल, तो या ठिकाणी प्रचारसभा घेईल, कुठंतरी नियोजन करेल, कोण निरीक्षक येईल तो नियोजन करेल, याची वाट न पाहता स्वतःच्या एखादी खांद्यावर या ठिकाणी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा या ठिकाणी त्यावेळी झेंडा त्यांनी घेतला व सक्षमपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काम करून त्यांनी भविष्यामध्ये कार्यकर्त्यांना एक आशेचं किरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. विचार होता साहेब, दक्षिणेकडे आता नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सुजय विखे हेच पर्याय आहे का? आता तरुणांकडं एक सुशिक्षित संस्कृत घराण्यातलं जे काही नेतृत्व आहे ते स्वतः डॉक्टर आहेत, आणि एक चांगला मिलाप शहरी तसेच ग्रामीण भागातील युवकांचं ते घालू इच्छितात. आत्तापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यामुळे त्यांच्याकडे निश्चितच एक आशेचा किरण म्हणून नुसतेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नव्हे ते संपूर्ण दक्षिणेतील सर्वच जे काही म्हणजे नागरिक आहेत, मतदार आहेत, या सर्वांनीच ठेवलं पाहिजे, कारण ते सर्वपक्षीय असते. कारण की विखे कुटुंबियाचं जे काही राजकारण आहे ते केवळ निवडणुकीपुरतंच पक्षीय राजकारण करतात व इतर वेळेस ते सर्व समाजाला उपयोगी होईल असं राजकारण करत असतात. त्यामुळे संपूर्ण दक्षिणेतच त्यांच्याकडे आशेने बघायची गरज आहे. आपण व्हॉट्सअपवर एक बघितलं तर एक ग्रुप आहे, उद्याचे खासदार सुजयदादा विखे. उद्याचे खासदार दक्षिणेमधून सुजयदादा विखे हे उमेदवार म्हणून असतील का काँग्रेसचे? काय एकंदरीत तुम्ही जो काय पक्षाने कोणाला संधी द्यायची, काय करायची, हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. परंतु एक गोष्ट मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की जर आदरणीय सुजयदादांना जर पक्षाने संधी दिली तर निश्चितपणे दक्षिणेचं चित्र हे पालटलेलं दिसेल
व आदरणीय सुजयदादा या ठिकाणी आपल्याला खासदार भविष्यात खासदार झालेले पाहायला मिळतील. सर, सध्याचं संख्याबळ बघितलं तर ते काँग्रेसचं दिसतं, परंतु काँग्रेस पक्ष कुठे दिसत नाही. त्याचं नेमकं कारण काय? तुम्ही आता संख्याबळ जे सांगितलं की जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु आपण जर का बघितलं, जर का संगमनेरकडे बघितलं किंवा लोणीकडे बघितलं तर एक मोठे नेते एकमेकांसमोर भांडताना आपल्याला दिसले किंवा पेपरमध्ये जे स्टेटमेंट आले, त्या चॅनलवरती सुद्धा त्या बाईट चालल्या. याचा कुठंतरी जे तुमच्यासारखे जे तरुण नेतृत्व आता उभारून येतात त्यांच्यावरती याचा परिणाम होतोय का? किंवा हे संख्याबळ हे अजून वाढण्यासाठी जर का भांडणं झाले नाही किंवा हे गटगट जर का झाले नाही तर ह्याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते का? काय वाटतं? आता तुम्ही मागाशी जे म्हणले ते दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या बाबतीत मत व्यक्त करण्याकरता मी इतका मोठा कार्यकर्ता नाही आहे. कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? परंतु एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु या विषयावर बोलण्या इतकी पात्रता माझी नाही आहे, त्यामुळे या विषयावर मी बोलू शकत नाही. सर, भविष्यात पक्षाने जर आपल्यावर कोणती जबाबदारी दिली तर ती आपण स्वीकारणार का? आणि या गटातटाचं जे राजकारण चाललंय त्याच्यावर तुम्ही कशी मात करणार? या गटातटाच्या राजकारणात वास्तविक पाहता नगर शहरापुरतं बोलायचं झालं तर नगर शहरामध्ये आमची अशी सगळ्यांची भावना झालेली आहे की कुठंतरी आज सगळ्यांनी समविचारी लोकांनी एकत्र येऊन नगर शहराच्या विकासाकरता पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक नगर शहरातील विकासाकरता जो तरुण, आज ताई तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तरुण आहात, या ठिकाणी अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे की नगर शहरामध्ये फक्त आणि फक्त पेन्शनर्स लोक आणि ज्याला कुठलाही कामधंदा नाही असेच लोकांचं नगर शहर होतं का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की आपण पाहतो की जो काही सुशिक्षित तरुण आहे, उच्च शिक्षित आहे, तो नोकरीच्या निमित्ताने असेल, शिक्षणाच्या निमित्ताने असेल, या ठिकाणी नगर शहरापासून दूर जात आहे. आणि दुर्दैवाने फक्त पेन्शनर्स, आता आम्ही प्रभागात काम करतो, तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आई वडिलांना इच्छा असताना देखील मुलांबरोबर राहता येत नाही. कारण की मोठ्या शहरामध्ये मुलं नोकरीला असतात, तिथं राहणं खाणं परवडत नाही. आणि या ठिकाणी नगर शहरामध्ये नोकरी नसल्यामुळं, रोजगार नसल्यामुळं या ठिकाणी मुलांना राहता येत नाही. तर ही कुठेतरी परिस्थिती या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. आपण बराच वेळ पक्षीय राजकारणावर बोललो, परंतु पक्षीय राजकारण मतभेद बाजूला ठेवून कुठेतरी एक नगरकारांनी एक चांगलं व्यासपीठ करायची या ठिकाणी गरज आहे की त्या ठिकाणी कुठले भिंती पक्षाच्या असता कामा नये. चांगल्या लोकांनी चांगले विचार करून या ठिकाणी एक नगर शहरामध्ये चांगले उद्योगधंदे कसे येतील, इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने डेव्हलप होईल, हे खऱ्या अर्थानं करायची गरज, काळाची गरज ही आज आहे. पक्षाचं राजकारण करत राहू, ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस बोलत राहू, परंतु आता कुठंतरी आणि इथून मागच्या नेत्यांनी काय केलं याच्यावर चर्चा न करता आमची जी पिढी आहे या पिढीने देखील आता कुठंतरी हे केलं पाहिजे की संपूर्ण नगर शहरातील लोकांकरता काम करायची गरज आहे. आपण नुसतंच पाहतो की उड्डाणपूल होणार आहे, या ठिकाणी उड्डाणपूल काय होत नाही, उद्योगधंदे काही येत नाही. कुठंतरी या विषयावर चर्चा करायची गरज आहे. सागर भाऊ, आपण अतिशय चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं. मी आपणास विनंती करतो की आपण देखील एक कुठंतरी एक चळवळ आपल्या चॅनलच्या माध्यमातून उभारा आणि एक चांगली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी या ठिकाणी आपण व्यासपीठ करू. तुम्ही जे काही आपण सर्वजण प्रत्येकाचा रोल निभावून नगर शहरासाठी चांगलं करण्यासाठी आपण एकत्र येऊ. निश्चित तुमचं हे आव्हान पण आम्ही स्वीकारू आणि आम्ही तुमच्यासोबत राहू की जर का चांगले युवक पुढे येत असेल आणि युवकांची एक फळी, कारण आम्ही बघितलं की आज महानगरपालिकेमध्ये सगळे युवक आहे, खूप मोठं त्यांचं भविष्य आहे आणि खूप मोठे ते होतील. आमदार साहेब जर का बघितले तर एकदम तरुण आमदार, मागचे महापौर बघितले एकदम तरुण महापौर, म्हणजे अशा पद्धतीने ही सगळी फळी झालेली आहे आणि आम्ही तुमच्यासोबत राहू ना. तुम्ही व्यासपीठ व्यासपीठ तर हे आम्ही निर्माण केलंच आहे, परंतु तुम्ही सांगताल त्या ठिकाणी आम्ही येऊ. नगरच्या विकास भविष्यामध्ये जर का पक्षाने जर का शहर अध्यक्ष पद जर का तुमच्याकडे दिलं किंवा शहराची एखादी मोठी जबाबदारी तुमच्याजवळ दिली, आता कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारा मी कार्यकर्ता आहे. यामुळं पक्षाने जरी कोणतं पद नाही दिलं, म्हणजे शहर जिल्हाध्यक्ष असेल किंवा कोणतंही पद असेल, तो न करता पक्षाने जर आम्हाला एक जी काही पक्ष जबाबदारी देईल, निश्चितपणे बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी आम्ही करू, एवढं तुम्हाला मी ठाम विश्वासाने सांगतो. एक महत्त्वाचं आहे, तुम्ही युवक काँग्रेसचे जेव्हा अध्यक्ष होता, शहर अध्यक्ष होता, त्यावेळेस तुम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन त्यावेळेसच आले होते, तुमच्या काळातच झाले. तुम्ही एक वेगळं वातावरण निर्माण केलं होतं. देशपांडे हॉस्पिटलचं असेल आंदोलन किंवा अनेक आंदोलन तुम्ही गाजवले. तुमचे आंदोलनं हे आक्रमक होती. त्याचबरोबर जर का त्यावेळेचा जर का एक आपण क्रोध काढला तर काँग्रेसचे जे सीटं निवडून आले त्यामध्ये 2 सीटं जर का सोडले, दीप चव्हाण आणि संजय लोंढे, तर बाकी सगळे युवक निवडून आले.
तर त्या आंदोलनाचा फायदा युवकांना झाला हे तर दिसतंय आणि युवकच त्या ठिकाणी आले. कसं पाहता तुम्ही त्या सर्व चित्राकडे? आता युवक काँग्रेसच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम नगर शहरामध्ये करायचा मी प्रयत्न केला होता व त्याच माध्यमातून अहमदनगर महानगरपालिकेच्या मध्ये देखील आम्ही काम करत असताना आता सांगायचं झालं तर मग बाळासाहेब देशपांडेमधील जे रक्तपेढीचं आपलं आंदोलन होतं ते असेल, रेखांकनाचं जे संपूर्ण नगर शहराचा जो काही ठराव असेल की ज्यामध्ये कशा पद्धतीनं बिल्डर लॉबीच्या घशात घालायचं काम त्यावेळेस केलं तर तो आपण त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब व विखे साहेबांच्या माध्यमातून त्याचं विखंडन केलं. आता नुकताच विषय घ्यायचा झाला असेल तर ते काही धार्मिक स्थळांचा जो काही विषय होता या विषयामध्ये देखील प्रशासनाचे काही अधिकारी आहेत त्यांनी ऑफिसमध्ये बसून अक्षरशः नगरकरांच्या धार्मिक भावना दुखवायचं काम केलं होतं. जे काही मंदिरं असतील, जे धार्मिक स्थळं असतील त्यांनी ऑफिसमध्ये बसून सर्वे केलं की जे 150 वर्ष जुने मंदिरं आहेत ते त्यांनी 2008 नंतरचे दाखवले की हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे. ज्यावेळेस आमच्या पत्नींनी त्या महानगरपालिकेमध्ये आवाज उठवला व हे जे लोक आहे सध्या खुर्चीवर बसले, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक त्या ठिकाणी खुर्चीवर बसले आहेत ते जाती धर्माच्या आधारावर राम मंदिराचं नाव घेऊन हे लोक खुर्चीवर बसलेत. परंतु दुर्दैवानं यांच्याच काळात मंदिरं पाडण्याचं काम होतं आहे ही नगरची जनता पाहते. त्यामुळे इथून पुढं धार्मिक भावना दुखावायचं काम त्यांनी जे केलं तर त्यांना आम्ही रोखण्याचं काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून केलेलं आहे. निघलो एक वेगळा विषय विचारा तुम्हाला. तुम्ही आज मुलाखत देताना असं मला आक्रमक दिसले नाही का, परंतु आमचे वहिनी साहेब सध्याला सभागृहात खूप आक्रमक दिसतात. नेमकं कारण काय ते मागचं नाही का हे आता जरा एक तुम्ही एक माझे मित्र पण आहात आणि एक विचारायचं कारण की मी आत्ता बघितलं एवढ्यात की सभागृहात ताई खूप आक्रमक झालेले असतात आणि प्रश्न हे तोडफोडकीने सोडून घ्यायचे. नुसतंच सभागृहात आक्रमक नाही तर प्रभागातील जे समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी देखील आक्रमकता असणं गरजेचं असतं. आम्ही वारंवार मग प्रभागातील जे काही नागरिक असतील जे आमच्याकडे कामं घेऊन येतात ते कामं आम्ही आमच्या परीने सोडवायचा प्रयत्न करत असतोच. परंतु ज्यावेळेस ते कामं म्हणजे पाठपुराव्याने सुटत नाही त्यामुळं नाईलाजाने आम्हाला कुठंतरी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते. आणि प्रशासनाच्या नगरच्या प्रशासनाची अशी त्यांची मानसिकताच अशी झाली आहे की त्यांना आंदोलन केल्याशिवाय जागच येत नाही. आता कालचंच उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही ते मंदिराचा आत्ता जो मुद्दा सांगितला अनधिकृत धार्मिक स्थळं असतील त्या ठिकाणी आता जे काय आता नगर शहरामध्ये खड्डे पडले आहेत. आता ज्यावेळेस हे सत्ताधारी सत्तेवर आले त्यांनी अतिशय गाजावाजा केला की नगर शहरातले खड्डे बुजवायचं काम आम्ही केलं, सर्व खड्डे आम्ही बुजवले. परंतु साहेब मी या ठिकाणी जबाबदारीपूर्वक बोलतो केवळ पैशावाल्यांचे जे काही एरिया आहे म्हणजे धनाढ्य लोकांच्या वसाहतीमध्ये यांनी पॅचिंग केलं. तो आरोप मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की गोरगरीब जनता जिथं राहती त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांनी पॅचिंग केलं नाही. मग उदाहरणच घ्यायचं असेल तर नागापूर असेल, बोलेगाव असेल, निर्मलनगर परिसर असेल, केडगाव असेल की जिथं सर्वसामान्य लोक राहतात त्या ठिकाणी फक्त पॅचिंग न करता मग गुलमोरोड असेल त्या ठिकाणी तुमचं जे काय म्हणजे प्रमुख जे धनाढ्य लोकांच्या वसाहतीमध्ये ज्यांनी पॅचिंग केलं तर या ठिकाणी चीड यायचं कारणच आहे ना. जर तुम्ही गोरगरीब जनतेवर अन्याय करता केवळ पैशावाल्यांचेच कामं करणार असाल तर तुम्ही कशाला सोंगान, कशाला तुम्ही आव्हान. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून यांना नाईलाज असतो पुन्हा एकदा 1,98,000 त्या ठिकाणी निविदा त्यांना प्रसिद्ध करावं लावली व आता ते पॅचिंग त्या ठिकाणी केवळ आम्ही जे आंदोलन केलं त्यामुळे फक्त त्या ठिकाणी गोरगरिबांच्या ठिकाणी वस्तीत पॅचिंग होणार आहे. आणि नुसतंच त्या ठिकाणी ती महिला नगरसेविका आमची पत्नी जी आहे महिला नगरसेवकांनी देखील सभागृहात बोलणं गरजेचं आहे, पाठपुरावा करून त्यांचे कामं सोडवणं गरजेचं आहे व ती उच्च शिक्षित आहे, स्वतः BSc BEd आहे. तिच्या घरामध्ये आमच्या पत्नीच्या घरामध्ये जे जरी आमच्या कुटुंबामध्ये राजकारण नसलं परंतु आमचे जे मंडळी आहे त्यांच्या घरामध्ये गेल्या 35-40 वर्षापासून त्यांचे वडील सरपंच आहेत, त्यांचे भाऊ नगरसेवक आहेत, आमचे साडू मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत. त्यामुळे त्यांचे घरी राजकारण पहिल्यापासून असल्यामुळं त्यांना काही वेगळं शिकवायची काही गरज पडली नाही. एक मला जाता एक प्रश्न आहे, जर पक्षाने भविष्यकाळामध्ये तुम्हाला महानगरपालिकेची एखादी मोठी जबाबदारी दिली तर तुमचं विजन काय राहणार नगर शहराविषयी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा एक मोठं पद भेटलं महापौरपद वगैरे जर का आपल्याजवळ आलं तर तुमचं विजन काय राहणार? सागर भाऊ या ठिकाणी पक्ष कोणतं पद देईल किंवा मग तो विषय पक्ष पदासाठी किंवा काम करणार कार्यकर्ता मी नाही आहे. त्यामुळं उद्या मला महापौर व्हायचं किंवा काय ही महत्त्वाकांक्षा म्हणजे हे स्वप्न मी बाळगत नाही. कारण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस सत्यप्रतीत उतरल त्याच वेळेस केलं पाहिजे. परंतु तुमचा दुसरा जो प्रश्न आहे की नगर शहरातील नागरिकांसाठी तुमचं काय विजन असलं पाहिजे तर याची मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो की आम्ही पाहतोय की नगर शहरामध्ये प्रामुख्यानं
जे नागरिकांची जे काही आपल्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये आहेत की ज्या आपली जी भुयारी गटार योजना आहे, शहर भुयारी गटार योजना, ती राबवण्याची गरज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आपण पाहतो की जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला फार मोठ्या प्रमाणात दंड या ठिकाणी ठोठावलेला आहे. तर जे काय आत्ता जे काय पुढारी आहेत, सध्या आता केंद्रात सत्ता आहे, दिल्ली राज्यात सत्ता आहे, यांनी त्यावेळेस फार मोठे आश्वासनं या ठिकाणी दिले होते. त्यांनी कुठेतरी निधी आणणं गरजेचं आहे. त्यासाठी देखील काँग्रेस पक्ष म्हणून जे काय आम्हाला काम करायची संधी मिळेल ते करणार आहोत. परंतु एक ग्लोबल व्हिजन, एक नगर शहर आपण पाहतो की सुवर्ण चतुष्कोन जो आहे, मग औरंगाबाद असेल, पुणे असेल, नाशिक असेल, याच्या बरोबरीने चौथं जे आहे ते नगर या ठिकाणी विकसित होऊ शकतं. याकरता एक चांगले उद्योगधंदे नगर शहरामधील आले पाहिजे. जे आमच्या महिला भगिनी, गोरगरीब कष्टकरू जे महिला आहेत त्यांना कुठंतरी एक चांगलं रोजगाराचं साधन या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी मग सुपा असेल, रांजणगाव असेल, या ठिकाणी जे काही इंडस्ट्रियल एरिया वाढलेला आहे तशा पद्धतीनंच नगर शहरामध्ये जर काही इंडस्ट्रियल एरिया झाला त्यांच्यासाठी देखील रोजगारासाठी आम्हाला प्रयत्न करायचे. कारण की सागर भाऊ की रस्ता, पाणी, लाईट याच मूलभूत सुविधा आहेत. मग गार्डन पाहिजे खेळण्यासाठी, हे सर्व गोष्टी तर झाल्याच पाहिजे. परंतु जोपर्यंत शहराची इकॉनॉमिकल ग्रोथ होत नाही, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दरडोई उत्पन्न जोपर्यंत शहराचं वाढत नाही तोपर्यंत शहरामध्ये विकास येत नाही. जर नोकरी धंद्याच्या निमित्ताने लोक जर का नगर शहरात राहिले आले तर त्यांचा पगार देखील जे काही पगार त्यांना मिळतो त्याच्यातला काही अंशी भाग ते नगर शहरामध्येच खर्च करतात. त्यामुळे नगर शहरातील जे काही लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल व जितकं दरडोई उत्पन्न वाढेल, नगर शहरातील नागरिकांचं जेवढं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल तेवढं शहराची देखील उंची वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुख्य त्या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. शहरामधले जे काही आरोग्य सुविधा आहे त्या देखील त्याच्यावर फार मोठं काम करायची गरज आहे. आणि एक चांगलं फंडामेंटल स्ट्रक्चर नगर शहराचं उभा राहण्यासाठी एक 10 वर्षाचा 15 वर्षाचा एक कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावा लागणार आहे. की लगेच आज आपण ठरवलं उद्या शहरामध्ये विकास होऊ शकत नाही. आता सुदैवाने नगर शहरामध्ये तरुण आमदार झालेले आहेत, संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून चांगलं काम ते गेल्या 2 वर्षात ते करतायत. तर त्यांना देखील कुठेतरी सर्व आम्ही काँग्रेस पक्ष जरी असलो तर शहर विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी चांगले जे नगर शहरातले उद्योजक असतील, चांगले डॉक्टर असतील, आर्किटेक्ट असतील, सर्व सुशिक्षित जे काही मंडळ आहेत त्यांनी कुठेतरी एक चांगलं मदतीचा हात आमदारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या माध्यमातून नगर शहराचा आवाज हा राज्य पातळीवर असेल. कारण नुसता शासनाचा निधी घेऊन उपयोग नाही. मग मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांच्याकडून देखील आपण निधी आणू शकतो. एक कुठेतरी चांगला विकासाचा कार्यक्रम ज्यावेळेस आपण हाती घेऊ व प्रत्येक नगरकर ज्यावेळेस माझं नगर म्हणून जबाबदारी घेईल त्याच वेळेस नगर शहराचा विकास होऊ शकतो हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. निश्चितच आपण पाहिलं की या ठिकाणी निखिल वारे हे आपल्या इथं आले होते. कृष्णा कारसाजवळ प्रस्तुत NTV न्यूज कट्ट्यावरती अतिशय मनमोकळे असे त्यांनी गप्पा मारल्या. अनेक विकसित कामं त्यांच्या मनामध्ये आहे, अनेक व्हिजन त्यांनी ठेवलेले आहे. परंतु एक संधी त्यांना मिळाली पाहिजे महानगरपालिकेमध्ये. आणि निश्चितच आपण पाहिलं जर का सावडी उपनगराचा विचार केला तर त्या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व नसताना देखील त्या ठिकाणून निवडून येणं खूप अवघड होतं. कारण की आपण पाहिलेलं आहे की सावडी उपनगर जर का पाहिलं आपण तर त्या ठिकाणी युतीला मानणारा मोठा वर्ग असतो आणि त्या ठिकाणून हे सलग दुसऱ्या वेळेस निवडून आले. परंतु त्यांना पक्षाने कुठंतरी संधी दिली पाहिजे असं मला सुद्धा वाटतं. आणि या ठिकाणी आपण थांबूया. शेवटी उद्याला एक असाच नेता या कट्ट्यावर येणार आहे आणि त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत.